जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आपण बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केली आहे आणि त्यातला आपण घातांक आणि करणी नावाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। तर त्यातला आपण पहिला पार्ट मागच्या लेक्चरला बघितला। जे विद्यार्थी डायरेक्ट आज लेक्चर जॉईन करत आहेत तर त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली मित्रांनो, तो पार्ट आधी बघून घ्या। कारण त्या पार्ट मध्ये आपण घातांक आणि करणीचे सगळे नियम दिलेले आहेत एकदम इज्जत मध्ये, बेसिक पासून। जर ते नियम जर तुला येत नसतील बावड्या, आज तुला काय कळत नसते, येते लक्षात? त्यामुळे तुला काय करायचंय, आधी तो व्हिडिओ बघ आणि मग त्यानंतर हा बघ। 100% आपण एकदम बेसिक पासून घातांकाचं सुरुवात करतोय, एकदम छोटे छोटे हलकी फुलकी गणित आणि हळूहळू लेवल वाढणार आहे। येते लक्षात? आपण हा टॉपिक पूर्ण एकदम इज्जत मध्ये डिटेल मध्ये घेणार आहे। तर त्यातला आपण आज दुसरा पार्ट सुरू करतोय। तर बघा, लक्ष द्या पुढं। तुझ्या समोर काही बेसिक एक्झाम्पल आहेत। आता हे बघून काय जर म्हणले सर ह्यात काय चेष्टा, दम काढ जरा, पुढे पुढे गेल्यावर कळण कुणाची चेष्टा व्हायली। ठीक आहे, तर बघ दाद्या, पहिल्यांदा वर काय दिले तेवढं लक्ष दे। काय दिलं इथं? 2 चा घातांक x बरोबर 2 चा 3, तर x ची किंमत काय? एकदम छोटस गणित आहे। तर काय केलंय बघ, त्यानं सरळ म्हणलंय 2 चा घातांक x आहे आणि इकडे 2 चा घातांक 3 आहे। ज्या वेळेस मध्ये बरोबरचं चिन्ह असतं आणि दोघांचा पाया, आता त्यावेळेस तुला सांगितलं मागच्या लेक्चर मध्ये की 3 काय घातांक आणि 2 काय पाया। जर दोघांचा पाया सारखा असेल, मध्ये बरोबर चिन्ह आहे ना दाद्या, तर या x ची किंमत डायरेक्ट 3 होणार। कसं काय कळलं तुला? बघ, 2 चा घन कर, किती असतो? 2 चा घन म्हणजे 2 च्या डोक्यावर 3 आहे, 2 चा 3 वेळा गुणाकार कर, काय येणार आहे? 8 येणार आहे। मग मला सांग, कुणाचा घातांक किंवा 2 चा घातांक किती करू दे म्हणजे 8 येईल। ह्या x च्या जागी तुला काही करून 3च ठेवावं लागतंय, त्याशिवाय उत्तर 8 येत नाही। म्हणून मी काय सांगितलं, हे जे केलंय हे नाही करायचं। मग काय करायचं? लय सोपं, 2 ला 2 सारखा आहे म्हणजे पाया सारखा आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, तर डायरेक्ट घातांकाची काय करायचं, हाय असं जोड लावून टाकायची। म्हणजे मी ह्याला म्हणतो, जर ह्यांचा बुडका सारखा, मध्ये बरोबर चिन्ह, तर शेंडा पण सारखा। मग बावड्या, x ची किंमत किती आली? 3। सेम इकडं, आता इथं काय केलंय, परत घातांक सारखा केलाय, म्हणजे आता जसं बोललो बुडका सारखा, मध्ये बरोबर चिन्ह, शेंडा सारखा, तसंच आता वर शेंडा सारखा आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, तर भावड्या इथं काय होणार आहे, बुडका सुद्धा सारखा होणार आहे। मग काय होईल, 2 बरोबर x, म्हणजे काय झालं, डायरेक्ट लिहून टाकतो, x ची किंमत काय असणार आहे? मग x बरोबर 2 लिह किंवा 2 बरोबर x लिह, काय फरक पडतो दाद्या? बरोबर चिन्हाचा अर्थ काय, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी असते। येते लक्षात? मग आता हे गणित नव्हतं, आपण जे काही गणित सोडवणार त्या प्रत्येक गणिताची शेवटची स्टेप अशी काहीतरी येणार आहे। मग त्यावेळेस तुला शेवटी जोड लावायचे। मग काय सांगितलं, जर खाली बुडका सारखा, मध्ये बरोबर चिन्ह, तर शेंडा पण सारखा ठेवायचा। म्हणजे पाया सारखा, मध्ये बरोबर चिन्ह असेल, तर घातांक पण काय करायचा, सारखा करून टाकायचा। मग आता आपल्याला गणित सोडवायला चालू करायचे। ते बघ, तुझ्या समोर काहीतरी लिहिलंय, 2 चा घातांक 9 गुणले 2 चा घातांक वजा 5 बरोबर 2 चा 7 बरोबर 2 चा m, तर ह्या m ची किंमत काढायची। आता तुला दाद्या मी नियम जरा आठवण करून देतो। नियम काय सांगितलेला, a चा घातांक m गुणिले a चा घातांक n। मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं, ते नियम कमीत कमी 5 वेळा खरडून काढायचे, म्हणत म्हणत। वाचायला सांगितलं नव्हतं, लिहायला सांगितलेलं। ज्यांनी कुणी केलं इमानदारीनं त्या विद्यार्थ्यांना हे खपाखप कळणार, आणि ज्यांनी कुणी केलं नाही, आता सांगतो आज जाऊन परत बघ, बघितल्याशिवाय बावड्या सुट्टी नाही, तुला समजणार नाही। तर बघ काय सांगितलं, मध्ये पायासारखा आहे, मध्ये गुणाकार चिन्ह आहे, तर वर काय होते, डायरेक्ट ए ला ए म्हणजे पाया जसा आहे तसा, आणि घातांकाची बेरीज ह्या नियमाचा वापर करायचा आहे। मग आता इथं 2 पेक्षा जास्त दिल्यात, मग जास्त दिले किती पण देऊ दे, मग 2 2 2 सारखा आहे का नाही, मग तू काय करणार, ह्या 2 ला 2 सारखं तसंच लिहिणार। मग आता सगळ्या घातांकाची बेरीज करायची। मग आता इथं 9 आहे, बरोबर आहे का? मग बेरीज करायची आहे, पण इथं वजा 5 आहे। म्हणजे ऍक्च्युली तुझ्यासाठी एकदम इज्जत मध्ये सांगतो, ह्या गुणाकारासाठी अधिक आहे आणि मग हे कंसामध्ये वजा 5 असते, आणि ह्या गुणाकारासाठी अधिक आणि मग 7 आहे, आणि इकडे येणार 2 चा घातांक m। आता एवढं सोडवायचंय, तुझ्यासाठी एक स्टेप वाढवले दाद्या। मग काय होणार, 2 ला 2 जसंच्या तसं। मग तुला शाळेत बाईंना शिकवलेलं
शाळेत बाई होत्या ना शिकवायला, त्यांनी काय सांगितलेलं, कंसाच्या बाहेर जर अधिक चिन्ह असेल तर कंसाच्या आत जे काही चिन्ह आहे त्याला हाय असं बाहेर ओढायचं असतं. मग हे काय होतं, वजा आहे, बाहेर अधिक असल्यामुळे आतलं जसंच्या तसं राहिलं आणि मग अधिक 7 आणि बरोबर काय झाला 2चा घातांक यम. मग भावड्या एवढं करून टाक, मी इथं लिहितो. बघ काय होईल, 2 ला 2 जसंच्या तसं, 9 मधनं 5 गेल्यावर किती राहते 4 आणि 4 अधिक 7 किती असते 11 बरोबर 2चा घातांक यम. मग आत्ताच सांगितलं काय, आता मागच्या गणितात सांगितलं नाही तर बुडका सारखा मध्ये बरोबर चिन्ह तर शेंडा पण सारखा. मग यमची किंमत डायरेक्ट काय येणार भावड्या 11. तर इथं यमचं उत्तर काय येणार आहे 11. पुढे नेक्स्ट सेम इकडे दिले, बघ भावा काय होईल. परत सगळं आता ही जी स्टेप आहे ना मी डायरेक्ट करणार आहे, ही मधली स्टेप भावा नसती करायची. डायरेक्ट 2 9 ला 9 आणि हे वजा असेल तर डायरेक्ट लिहून टाकायचं. मध्ये गुणाकार असल्यामुळं अधिक येत असतात, अधिक मुळे कंसाच्या आतल्या चिन्हात काय बदल होत नाही. दावलंय तुला इथं, येते लक्षात. मग सेम इकडं काय होईल, 3 ला 3 जसंच्या तसं. पुढं सगळ्या घातांकाची बेरीज कर. 6 ह्या गुणिलेसाठी अधिक 4 आहे, ह्या गुणिलेसाठी अधिक आहे, पण वजा 7 असल्यामुळे अधिक मुळे वजा 7 हाय असं राहिलं. इथं सांगितले तसं, म्हणून डायरेक्ट लिहून टाकायचं. वजा असेल तर डायरेक्ट लिहून टाकायचं, पण कधी अधिक असेल म्हणजे हे ऍक्च्युली असं आहे 4 ह्या गुणिलेसाठी अधिक आणि मग हे वजा 7 असं आहे. मग 4 ला 4 तसंच, अधिक मुळे आतलं चिन्ह बदलत नाही म्हणून ते वजा 7 हाय असं ठेवलं. मग झालं काय, इकडं 3चा घातांक 2 यम जसंच्या तसं. मग भावा आता एवढं सोडव, काय होईल 6 आणि 4 किती असते 10 आणि 10 मधनं 7 गेल्यावर 3. मग इकडे 3चा घातांक 2 यम. मग आता 3 ला 3 सारखं आहे, 3 ला 3 सारखं आहे तर वरचं काय असणार आहे शेंडा, म्हणजे बुडका सारखा तर शेंडा सारखा पाहिजे का नाही. मग इथं काय होणार 3 बरोबर 2 यम. मला सांग किंमत कोणाची काढायची यमची. मग ह्या यमला मोकळा सोडायचा आणि हे गुणाकारातला 2 डायरेक्ट भागाकारात येणार. मग भाऊ ह्या यमची किंमत काय आली, यमची किंमत काय आली 3/2. तर ह्याचं उत्तर काय आहे 3/2. एकदम बेसिक गणित आहे ती, एकदम आपण असं जायचंय, कसं असं डायरेक्ट वरनं खाली आलं मग दुकान तुला आहे का नाही. म्हणून आपण काय करू एकदम इज्जत मध्ये. आता पुढं बघ अजून सेम असंच दिलंय काहीतरी इकडं. आता आपल्याला किंमत तो कायम डोळा ठेवायचा, किंमत कुणाची विचारले. आता इथं किंमत कुणाची विचारले एक्स ची. आता एक्स ला काय किंमत आहे तूच ठरव. म्हणजे इकडं इथं बघा पुढं फोकस. मग काय एक्स ची किंमत काढायची. मग काय होणार, आता फक्त ध्यानात ठेवायचं एक्स वर डोळा ठेवायचा. एक्सच्या जोडीला कोण दिलंय बघू नको. एक्सचा पाया काय दिलाय 3 दिलाय. काय दिलाय 3. तर काय करायचं ह्या सगळ्याला 3 मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे सगळ्याला 3च्या घातांकात लिहायचं. आता इथं 9 दिलाय, पण ह्या 9 ला मी लिहू शकतो काय 3चा वर्ग 3च्या घातांकात लिहायचंय. बरं 3च का लिहायचंय, मला एक्स ची किंमत काढायची आणि एक्सचा पाया इथं भावड्यात 3 दिलाय म्हणून. मग काय होईल चल, मग इथं काय करणार 9चा वर्ग आहे तिथं 9च्या जागी लिहिणार 3चा वर्ग आणि बाहेरचा इथं मध्ये कंस लावायचा. ही स्टेप तुझ्यासाठी मी इज्जत मध्ये करालोय, खरं डायरेक्ट करायचंय पण डायरेक्ट आपण पुढं करू. शेवटी आपण काही एक्झाम मध्ये आलेले प्रश्न बघणार आहे ते डायरेक्ट खपा खपा करणार मी. त्यासाठी तुला आधी कळलं. हा मग 27 ला मी परत 3च्या भाषेत कसं लिहिणार, 27 म्हणजे 3चा काय आहे घन आणि परत बाहेर 3 आहे आणि परत 3चा 3 जसाच्या तसा. ह्याला अजिबात छेडछाड करायची नाही, हाय असं ठेवून दे. ठीक आहे. मग आता तुला एक दुसरा नियम सांगितलेला, कुठला आठव, नसल आठवत तर मी सांगतो. ए चा घातांक यम दिलाय, मध्ये कंस मामा आणि त्याच्या बाहेर यन दिला. तर काय नियम सांगितला, कंसाच्या आतला आणि कंसाच्या बाहेरच्या घातांकाचा दोघाचा काय होतो गुणाकार. मग भावा इथं यम गुणिले यन असं होणार आहे. मग डायरेक्ट गुणाकार करतो. मग काय होईल इथं 3 ला 3 तसंच, बेदुनी काय असते 4 गुणिले 3 ला 3 तसंच 3 त्रिक काय असते 9 आणि इथं 3 ला 3 तसंच वरचा आणि इथं 3चा घातांक 2x. भावड्या सगळ्यांचा पाया सारखा, मगाचा नियम सारखं सारखं सांगायला लावू नको. तुझ्यासाठी मी उगाच पहिले 2-4 गणितासाठी लिहिणार आहे, परत लिहित नसतो. इथं नियम काय सांगितलेला
ए चा यम गुणिले ए चा यन, तर ए चा घातांक यम अधिक यन ह्याचा वापर होणार आहे. मग काय झालं, बर दोनच द्यावे असं काही नियम नाही भावड्या. हे उगत तुला नियमासाठी दिले दोन. जर असे उगत 4-5 दिले वळीनं, ठीक आहे, तर तू सुट्टी देऊ नको. एम एन ओ नको, पी म्हणतो आणि तर क्यू दिला तर काय नाही भाऊ, 9 नाही रे, क्यू आहे ते. काय जण म्हणले 9 क्यू आहे. मग आता काय करणार, पायासारखा एकदाच लिहून टाकायचा आणि या सगळ्यांची शेजन बेरीज करायची. एम अधिक एन अधिक पी अधिक क्यू. कळलं? हे नियमासाठी 2 दिले, पण असे किती जरी दिले मध्ये पायासारखा गुणाकार असेल तर सगळ्या घातांकाची काय करायचे, बेरीज करायची. मग भाऊ चल आता इकडं, मग परत ठरल्याप्रमाणे काय, पायासारखा एकदाच लिहून टाक आणि घातांकाची सरसकट बेरीज कर. आता डायरेक्ट करतो, लिहित नाही बघ. 4 आणि 9 13, 13 आणि 3 किती असते 16, आणि इकडे 3 चा घातांक 2x. मला किंमत x ची काढायची, मग x ला मोकळ करत जायचं, पण त्याच्या अगोदर दोघांचा पायासारखा मध्ये गुणाकार, सॉरी ही बरोबर चिन्ह, सॉरी पायासारखा म्हणजे बुडकासारखा मध्ये बरोबर चिन्ह, तर शेंडासारखा असतो. म्हणजे 16 बरोबर जर 2x असेल तर x ची किंमत काढायची. हे गुणाकारातलं 2 डायरेक्ट काय होणार, भागाकारात. मग डायरेक्ट 16 भागिले 2 डायरेक्ट 8 लिहू का. आता म्हणू नको कसं आलंय, हे 16 जाग्या होतं आणि हे गुणाकारातलं 2 गेलं भागाकारात. 2चा पाडा तर येतोच का, ते पण येत नाही. 2चाच पाडा येत नसेल तर तू विचार कर भरती द्यायची का नाही. बेक बे आणि बे 8 8/1 म्हणजे 8 असते. तर x ची किंमत काय आली बावड्या, इथं 8 आहे. इकडे ये, आता इकडे गुणिले होतं तसं आता इकडे भागिले. मग भागिले म्हणले की मी परत तुला एक नियम सांगितलेला, कोणता, ए चा घातांक यम भागिले ए चा घातांक यन. असं असं दोघांचा पायासारखा मध्ये भागाकार चिन्ह, तर घातांकाची वजाबाकी सांगितलेली. मग होणार ए चा घातांक यम वजा यन. येते लक्षात, हे ध्यानात ठेव. यम तसाचा यन आणि ह्या भागिलेसाठी वजा आहे, भागिलेसाठी वजा आहे. येते लक्षात. मग चला, मग मी ह्याला डायरेक्ट लिहू का, नको. बघ मग ह्या 5 ला 5 तसंच, हे 7 भागिलेसाठी वजा आणि हे 9 आणि इकडं आला 5 चा घातांक x. ओके. मग चला 5 ला 5 तसंच, 7 वजा 9 पोरग दाबात म्हणते 2, जे चुकते तेवढी वजाबाकी आली पाहिजे ना बाबा. 7 मधनं 9 जात नाही, तर 9 मधनं 7 कापायचं असते. कायम मोठ्या संख्येतनं बारकी संख्या घालवायची. मग 9 मधनं 7 गेलं 2, मोठ्या संख्येची 9 वजा, तर दादा इथं वजा 2 येतं. ठीक आहे. मग हे वजा 2 आणि 5 चा घातांक x आहे. परत मगाच्या सारखं दोघांचा बुडका सारखा बरोबर चिन्ह शेंडा सारखा. तर भावड्या x ची किंमत काय आली र, काय आली, वजा 2. तर इथं x ची किंमत काय आली, वजा 2. येते लक्षात, काय टेन्शन आहे का, आहे का नाही. पुढे जाऊ मग, आता हळूहळू गणित जरा हे होत्या. आता पुढचं, आता इथून पुढे तुला ऑप्शन दिले ती मगाचा असं समज वॉर्मअप चालू होता. ठीक आहे, कळायसाठी कसं असतं काय असतं. आता उत्तर काढलेलं मॅच होते का बघायचं आपल्याला. ठीक आहे, बघा 7 चा घातांक 7 भागिले 7 चा घातांक 17 बरोबर 1/7 चा घातांक x. परत सांगायलो किंमत कुणाची काढायची, x ची, आणि x कुठे खाली आहे ना, बस तेवढं x वर डोळा ठेवायचा, x वर डोळा ठेवायचा. बघ मग काय होईल, 7 ला 7 तसंच, मग 7 मध्ये भागाकार आहे म्हणून 7 वजा 17 डायरेक्ट वजा 10 लिहू का, नको, बरं राहू दे. 7 ह्या भागिलेसाठी वजा आणि हे 17 जसंच्या तसं. मग भावड्या ह्याला अजिबात छेडायचं नाही, x ची किंमत काढायची ना, x बुडक्यात आहे तसाच राहू दे, नुसतं बघत राहायचं, नुसतं बघायचं x कड. ठीक आहे, काहीच करायचं नाही त्या x ला. मग काय होईल, 7 चा घातांक 7 वजा 17 आहे. मग 7 मधनं 17 जात नाही, पण 17 मधनं 7 जातं ना, आता सांगितलं. मग 17 मधनं 7 गेलं 10 आणि मोठ्या संख्येची 9 वजा आणि हे हाय असं. परत आठव, आणखीन एक नियम सांगितलेला, सगळा नियमाचा खेळ आहे हा, खेळ नियमांचा. ठीक आहे, परत नियम काय सांगितलेला, ए चा घातांक जर वजा असेल, ए चा घातांक जर वजा असेल तर ह्याला जर असा खाली दाबला
की वजाचा अधिक होतो, म्हणजे 1 छेद a चा वजा m चा काय होणार, अधिक m होणार. बरं खालीच का दाबायचं आहे, x खाली आहे आणि आपल्याला किंमत कसली पाहिजे, x ची. पण नुसता x नाही बोलला, अधिक x आहे. काहीच नाही म्हणजे कसला x असतो, कुठलीही संख्या तुझ्या समोर जर दिली ती काहीच नाही म्हणजे कायम ध्यानात ठेवायचं अधिक असते. ठीक आहे, त्यामुळं हे अधिक x. मग इथं ऑलरेडी अधिक x आहे तर त्याला तसाच राहू दे. मग ह्या नियमानुसार हा वजा दिसतोय त्याला असा खाली दाबायचा. कसा, खाली दाबायचा, दाब. मग काय होईल इकडं, मी इकडे लिहितो 1/7 चा घातांक वजा 10 आहे, तो खाली आला असता तर अधिक 10 झालं असतं, बरोबर. इकडचा 1/7 चा x. मग आता बघ काय, बघ दाद्या 1 ला 1 सारखा आहे, मध्ये दांडकी येते, छेद 7 ला 7 सारखं, तर भाऊ x ची किंमत किती झाली र, x ची किंमत किती झाली, 10. तर इथं x ची किंमत काय आलेली आहे, 10. असा कुठं ऑप्शन दिसतोय बघ, ए फॉर आशिक बनाया तुमने x ला. ठीक आहे, नेक्स्ट इकडं सेम m ची किंमत काढायची आणि m हाय बुडात, मग त्याला घेऊन या. आणि m कसला विचारलाय, अधिक विचारलाय. इकडं लक्ष दे, प्रश्नचिन्ह कोणाला लागले, m ला, आणि त्याच्यासमोर काहीच नाही म्हणजे काय असतं, हे अधिक आहे भावा. मग हे ऑलरेडी 3 चा घातांक ते असताना असं आहे. ठीक आहे, ते थोडं कळलं का, हा. मग 3 चा घातांक 5 भागिले म्हणून वजा, आणि 3 चा घातांक 2 ते वजा मध्ये येणार आहे, म्हणजे 3 ला 3 सारखा आहे भागिले म्हणून घातांकाची वजा बाकी करायली. मग चला इकडं परत x च्या जागी m आलाय, m तर m, आखी एबीसीडी आली तरी सुट्टी देऊ नको. बघ m तसाच ठेव खाली, आधी वरच्याचा कार्यक्रम करून घे. काय होईल, 3 चा 5 मधनं 2 गेल्यावर किती येतो, 3, आणि इकडे 1/3 चा m, बरोबर आहे का. मग भावा m बुडात आहे, याला घे बुडात. मग काय होणार, m जिकडं आहे तिकडं आपल्याला घातांकातली किंमत न्यायची. मग काय होणार, ह्याला जर लिहिलं आणि आत्ताच सांगितलं a चा वजा m असेल तर खाली येऊन अधिक होतो, पण त्या दिवशी दुसरं पण सांगितलेला वजा खाली आला की अधिक, पण वर जर अधिक असेल खाली आला की वजा होतो. a चा घातांक अधिक m आहे असा खाली बसला, काय होणार आहे, मांडी घालून नाही, खाली. ठीक आहे, मग सेम 3 चा घातांक 3 आहे, तो अधिक आहे तर छेदामध्ये आल्यावर काय होणार, वजा होणार. आणि इकडे 1/3 चा घातांक m, भावा 1 ला 1 सारखा आहे, 3 ला 3 सारखा आहे, तर मला सांग ह्या m ची किंमत किती रे दाद्या, m बरोबर काय येणार, डायरेक्ट वजा 3. आणि असं कुठं दिसतं या, जरा नीट ध्यान दे, बी फॉर बजरंगबली की जय. नेक्स्ट, आता हे असंच बेसिक दिले कारण ह्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे, तर जरा थोडं ध्यान दे. मगाशी एक नियम सांगितला, परत एकदा तुला आठवण करून देतो, सारखी आठवण करून देतो. ठीक आहे, कारण सारखी आठवण काढल्याशिवाय तुला पण माहित आहे कसं असते, है की नाही, सारखं आठवण काढावं लागते. मग काय नियम सांगितलेला, a चा घातांक m मध्ये कंस आला आणि इथं n आला तर ह्या दोघांचा गुणाकार असतो बावड्या. मग काय झालं असतं, a चा m गुणिले n. उदाहरण घेतलं होतं मागच्या बारीने, सांगितलेलं नियमाच्या वेळी सगळं सांगितलंय, परत एकदा तुझ्यासाठी स्पेशल फक्त तुझ्यासाठी दाद्या. मग काय होईल, समजा असं दिलं असतं 2 चा 3, इथं परत 2 आणि बाहेर परत 4 दिला, असे मोकार कंस आले, तर काय सांगितलं, ह्या 2 ला म्हणजे पायाला जसंच्या तसं ठेवायचं आणि या सगळ्या घातांकाचा गुणाकार करायचा. 3 दुनी 6 आणि 6 चोक किती असते, 24. तसंच काहीतरी इकडे करायचंय. मग ए ला ए जसाच्या तसा, मग काय होईल, 3 चोक 12 आणि 12 दुनी 24, तर ह्या सगळ्याच उत्तर काय आहे, ए चा घातांक 24. ठीक आहे, आता ह्याचा वापर इकडे करायचा, इकडे काय ऑप्शनचा संबंध नाही, इकडे पुढे असलं काहीतरी आहे तर ते बघ. आता परत मला m ची किंमत काढायची, मागे यांचा कार्यक्रम करूया. गुणाकार करताना वजा चिन्हाचा विचार करायचा नाही. मग काय होईल, 3 चोक 12. आता वजा चिन्ह मोजायची, गुणाकार करताना वजा चिन्हाची संख्या 1, 3, 5, म्हणजे वजा एकदा आलं, वजा 3दा आलं, वजा वजा असं 5 वेळा आलं, तर गुणाकार करून जे काय गुणाकार येणार त्याला शेवटी वजा चिन्ह लावायचं आहे. पण गुणाकारामध्ये वजा चिन्हाची संख्या एक तर 2 आली,
4 आली, 6 आली, 8 आली, म्हणजे गुणाकाराची चिन्ह सॉरी गुणाकारामध्ये वजा चिन्हाची संख्या 2च्या पटीत आली, म्हणजे 2 आले, 4 आले. कोण? वजा चिन्ह. संख्या नाही बोलत, वजा चिन्हांची संख्या 2, 4, 6 अशी जर आली तर जे काय गुणाकार येणार त्याला शेवटी अधिक चिन्ह लावायचं. वजा वजा अधिक म्हणतो ना ते तेच आहे, पण जरा नीट व्यवस्थित, कारण 2 चिन्ह आल्यावर ठीक आहे हो, पण 2 पेक्षा जास्त आल्यावर म्हणून सांगितलं. ठीक आहे, तर हे माहित असू दे. इकडे शेवटी उत्तरात वजा लावायचं असते आणि इकडे शेवटी उत्तराला अधिक लावायचं असते. मग झालं. मग काय होईल इथं? 3 चौक 12 वजा चिन्ह एकदाच आले, मग एकदा आले की वजा, म्हणजे विषम मध्ये आले 1, 3, 5 तर वजा, आणि सम मध्ये आले 2, 4, 6 अधिक. मग चल इकडं काय आहे? चा घातांक यम, बुडकासारखा, मध्ये बरोबर चिन्ह, शेंडासारखाच पाहिजे. मग यम ची किंमत आली -12, आणि असं कुठं आहे? सी फॉर चंद्रमुखी. काही जणांना चंद्र आठवले असत. चंद्रा. बघ आता एक्स किंमत काढायची एक्सची. एक्सच्या बुडात काय दिलंय? म्हणजे एक्सचा पाया काय दिलाय? बुड म्हणजे पाया. काय दिलंय? 7 दिलाय. तर 100% इकडं 7चं काही ना काहीतरी द्यावं लागतं, आणि हे काय आहे? 7चा घन. आता काय जण म्हणले, आता त्या दिवशी मी कमेंट मध्ये बघितलं, मी एखादा शॉर्टकट सांगितलेला आणि मी म्हणलं होतं काय करा? 4चा घन करा, 6चा घन करा. तो कार्यकर्ता म्हणतोय सर ते घन कसं काढायचं? तर त्यानं जर आधी आपले सगळे व्हिडिओ बघितले असते तर त्यानं तसं बोलला नसता. ज्याला कुणाला दुखल्यागत वाटतंय घन कसं काढायचे माहित नाही, परत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये घन एकदम इज्जत मध्ये घेतलाय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले, जाऊन बघ, परत घन काढताना त्रास होणार नाही. ठीक आहे. मग काय झालं? ह्याला जसंच्या तसं लिही. 343 आहे, 7चा कितवा घातांक आहे? घन आहे. आणि इकडे एक्सचा पाया 7 असल्यामुळे इकडे 7चं काय ना काहीतरी द्यावंच लागतं, आणि परत बाहेर 2 आहे. मग भावा हे 7चा घातांक x आणि ह्या दोघाचा गुणाकार कर, 3 दुनी काय असतोय? 6. मग 7 ला 7 सारखा, तर x ची किंमत किती आली र? मग आताच सांगितलं, पायासारखा, मध्ये बरोबर चिन्ह, तर शेंडासारखा, बुडकासारखा, शेंडासारखा. x ची किंमत 6 आली, आणि इथं परत बी फॉर बाहुबली. इकडं किंमत कोणाची काढायची? अधिक एक्स ची. हे एक महत्वाचं आहे. एक्स असा तसा नाही, अधिक मध्ये. मग आता त्याची किंमत काढायची, आणि ह्या एक्स ला काय चिटकून दिलंय बघू नको, बुडक्याकडे ध्यान दे. म्हणजे त्याचा पाया काय? 5. तर इकडे 100% 5चं काय ना काहीतरी द्यावं लागतं, आणि त्यानं दिलेलं असतं. मग बघ काय केलंय? 5चा घातांक x अधिक 1 तसंच ठेव. मग हा 125 बावड्या 5चा घन आहे, आणि त्याच्या बाहेर परत 3 आहे. मग मी डायरेक्ट लिहितो 3 त्रिक 9. केलं ना वर? 125च्या जागी लिहिलं 5चा घन, बाहेरचा 3 तसाच, आणि परत नियम सांगितलेला कंसाच्या आतली संख्या आणि बाहेरची, म्हणजे कंसाच्या आतला घातांक आणि बाहेरचा घातांक ह्या दोघांचा गुणाकार असतो. मग 3 त्रिक किती असते? 9. मग झालं ना भावा? हा दोघांचा बुडकासारखा, तर अक्काच्या अक्का शेंडासारखा, अक्काच्या अक्का शेंडा, म्हणजे सगळा घातांक सारखा असतो. मग भाऊ ह्याला तू देताना असं लिहिणार x अधिक 1 बरोबर 9. मला किंमत काढायची x ची, मग x जाग्यावर ठेव, मग अधिक 1 तिकडे जाऊन वजा होणार. 9 मधनं 1 गेल्यावर किती येणार दाद्या? 8. x ची किंमत किती आली? 8. असं कुठं आहे? ए फॉर अजनबी. चल इकडे या, परत x ची किंमत काढायची. x कसला दिसतोय? अधिक आहे. मग भाऊ x च्या बुडात काय आहे? x च्या बुडात काय आहे? 2 आहे. मग इकडे 100% 2चं काही ना काहीतरी दिलेलं आहे. मग काही जण म्हणले जे मायला 2चं 32 कसं काय कसं काय कळायचं? काय अवघडच आहे. अवघड बिवघड काय नाही, सांगतो तुला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या त्या. बघ 2चा घातांक x जसाच्या तसा. आता 32 बावड्या 2चा 5वा घातांक आहे. आता काय जर म्हणले सर ते तुला कसं काय कळलं? तर मला कसं कळलं ते सांगतो, पण तुला अजून एक दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची. 2चे घातांक 10 पर्यंत आणि 3चे घातांक 5 पर्यंत पाठ पाहिजेत, बाकीच्या संख्यांचे घन.
म्हणजे 4चा 5चा 6चा 7चा 8चा 9चा 10चा असं कमीत कमी 20 पर्यंतचे घन पाठ पाहिजेत, 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. नसतील तर करून घ्यायचं. ज्यानं कधी माग वर्ग काय घन काय माहित नाही त्यानं परत कळलं असं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले द्या, ते धडे एकदा व्यवस्थित बघून घे. कारण प्रॉब्लेम काय माहितीये का, सगळ्या गोष्टी एकमेकाला कनेक्ट आहेत. वर्ग वर्गमूळ घन घनमूळ आणि मग घातांक. येतं लक्षात, सगळं एकमेकावर डिपेंड आहे. त्यामुळं आपण चाललोय असं, त्यासाठी तुला मागची गोष्टी माहित पाहिजेत, तेव्हा हे व्यवस्थित कळणार. मग चला, मग या 32ला मी काय लिहिलं, 2चा घातांक 5 आहे आणि बाहेर काय आहे 4 आहे. मग काय होईल, 2चा घातांक x जाग्यावर, मग ह्या दोघाचा गुणाकार कर, 5 चोक काय असते 20 असते. भाऊ 2ला 2 सारखं, बुडका सारखा तर शेंडा सारखा, तर x ची किंमत किती आली र 20. मग भाऊ इथं x ची किंमत 20 कुठं आहे, परत बी फॉर बजरंग बली की जय. ओके. हा, आता काही जणांच्या डोक्यात आलं ना सर ते 32चा लपडा, ते लपड्यासाठी पुढे लक्ष दे. तर बघ, तुला काय गोष्टी डायरेक्ट पाठ करायच्या त्या मी इथं लिहितो. 2चा घातांक 1 2 असतो, 2चा घातांक 2 म्हणजे वर्ग 4, 2चा घन 8, 2चा घातांक 4 किती असतोय, परत 2चा घातांक 5 32, डबल डबल केलं र दाद्या. ठीक आहे. परत 2चा घातांक 6 किती असतो 64, 2चा घातांक 7 128, 2चा घातांक 8 256, 2चा घातांक 9 512 आणि 2चा घातांक 10 1024. पाठच पाहिजे, त्याला सुट्टी नाही. त्याच्या जोडीला लगेच कोण 3 वाले मेंबर. मग 3चा घातांक 1 3 असतो, 3चा वर्ग 9 असतो, 3चा घन 27 असतो, 3चा घातांक 4 किती असतो बावड्या, आता टिबल टिबल करायचं बघ की 3 ची टिबल 9, 9 ची टिबल 27, ची टिबल 81 आणि 3चा घातांक 5 243. काय जर म्हणले सर मग 3चा पण 10 पर्यंत पाठ करायचंय, तुला करायचं लागल ते पुढं आपण बघू गणित आल्यावर, पण कमीत कमी 5 पर्यंत पाठ कर. ठीक आहे. त्यानंतर अजून एक गंमत, जेवढा 2चा घातांक केलाय त्याचा घातांक जर अर्धा केला की 4चं उत्तर येतं. म्हणजे काय, जसं बघ 2चा घातांक 6 किती 64, तर 2चा 6वा, मग 2चा घातांक जेवढा आहे त्याचा अर्धा करायचा, 4चा अर्धा, 6च्या अर्ध किती असतं 3, मग 4चा घन असतो बावड्या 64. बघ की 2चा घातांक 8वा म्हणजे 4चा कितवा होणार अर्ध, 8च्या अर्ध कितवा, म्हणजे 2चा घातांक 8वा म्हणजे 4चा घातांक 4, उत्तर तर 256. परत आता 9चा अर्धा काय पॉइंट मध्ये लिहितो, फक्त सम मध्ये लिहायचं. ठीक आहे. 2चा 10वा म्हणजे 4चा कितवा असणार आहे 5वा, म्हणजे 1024. ठीक आहे. नसल कळलं लोड घेऊ नको, पुढे जाऊन आपण गणित सोडवणार आहे. सरळ इकडून तिकडे कसं जायचं ते नंतर बघू. पण जेवढा 2चा घातांक सम मध्ये आहे तर 4चा घातांक अर्धा करायचा, म्हणजे 2चा दुसरा म्हणजे 4चा पहिला, उत्तर 4 येणार. 2चा चौथा म्हणजे 4चा दुसरा म्हणजे 4चा वर्ग 16, 2चा 6वा म्हणजे 4चा तिसरा, 2चा 8वा म्हणजे 4चा चौथा आणि 2चा 10वा म्हणजे 4चा 5वा. परत 5चे घन आणि बाकीच्या संख्येचे घन व्यवस्थित कर, गणित सोडवताना गरज पडणार आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी सांगितल्या, डोक्यात फिट पाहिजे त्या, ह्याचा वापर गणितासारखा होणार आहे म्हणून सांगितलं. ठीक आहे भावा. आणि जर आपला व्हिडिओ आवडते तर जरा लाईक बिक ठोका ना, जरा मजा येते मग सोडवायला, आहे की नाही. बघ बघा लक्ष द्या. परत किंमत x ची काढायची आणि x एकदम डेंजर आहे. कंसामध्ये हे सगळं 7च्या घातांकात दिले रे बोरा, हा कंस अक्काच्या अक्का कशात आहे घातांकात आहे. मग ह्याच्या बुडात काय आहे 7, तर हे 100% 7चं काही ना काहीतरी दिलेलं आहे. मग काय दिलंय बघू आपण, ह्याला तसंच ठेवूया. 302x अधिक 5 आणि इकडं 49 म्हणजे काय 7चा वर्ग आणि त्याच्या बाहेर 3.
मग काय होईल आता? ह्या एक्स बरोबर जे काय आहे त्याला अजिबात छेडछाड करायची नाही सुरुवातीला, अजिबात छेडायचं नाही. ठीक आहे. मग काय होईल? 3/2 एक्स अधिक 5 घातांक हा असा आणि ह्यांचा कार्यक्रम करून टाक. 3 दुनी 6 होईल का रे? 6. नियम माहीत झाला, आत आणि बाहेर दोघाचा गुणाकार होतो. मग आता मगाशी सांगितलं तसं बुडकासारखा शेंडासारखा, बुडकासारखा तर शेंडा अक्काच्या अक्कासारखा दाद्या. मग काय होईल? इथं डायरेक्ट ह्या बुडाचा काय संबंध आता शेंड्याकडे जा. 3/2 एक्स अधिक 5 बरोबर 6. मला किंमत कोणाची काढायची? एक्स ची काढायची. मग भावा एक्स ला आपल्याला मोकळं करायचं असते. मग डायरेक्ट एक्स ला चिटकून जो आहे तिथं डायरेक्ट हात नाही घालायचा. आधी लांबची माणसं पल्याड पाठवायची मग जवळची. ठीक आहे. असं समज एक्स म्हणजे राजा आहे, राजा. आणि राजाच्या आजूबाजूचे हे सगळे कोण आहे? ती प्रजा नाही बेन्या. राजाच्या आजूबाजूचे सैनिक आहे. मग तुला समजा तुला वाटलं राजाला कैद करायचं किंवा राजाला ठोकायचंय, असं समज तू दुसऱ्या राज्यात नाही आलाय. मग तू काय करणार? डायरेक्ट राजाच्या जवळच्याला मारणार का? तू राहशील का? हा. मग काय होणार? आधी लांबची माणसं ठोकणार तू, म्हणजे बाहेरची. मग या बाहेरच्याला पलीकडे हाकलून मग काय होणार? इथं 3/2 एक्स राहणार आणि हा अधिक 5 तिकडे जाऊन काय होणार? वजा होणार. मग काय होईल? 6 मधनं 5 गेलं. मी इकडे घेतो आता ह्याला. मग झालं काय? हे 3/2 एक्स जाग्यावर, मग 6 मधनं 5 गेलं 1. मग आता राजाच्या जवळ घुस. मग ह्या नियम तुला माहित आहे, मध्ये जर बरोबर चिन्ह आलं काय करतो तू? काय करतो? सगळ्यात पहिलं छेदातली संख्या गुणाकारात जाते आणि वरची अंशातली भागाकारात येते. म्हणजे एक्स बरोबर हे 2 गुणाकारात जाणार. मग 1 गुणिले 2 डायरेक्ट 2 लिहितो, नाहीतर ओळखतो या साईड लिहितो बघ. ही असली बुरटी कामं बंद करायची बरं का भावानो. हे आजच्या लेक्चरला उद्या डायरेक्ट मी खपा कॅल्क्युलेशन करणार आहे. फक्त 2 सेकंदात विषय करायचा असेल तर ह्या गोष्टी डायरेक्ट हवेत कराव्या लागतात, नाहीतर आपला कार्यक्रम हवेत होतो. ठीक आहे. मग बघा बे 1 बे आणि हे 3 भागाकारात आलं. मग भाऊ एक्स ची किंमत काढायची होती र. बे 1 बे आणि छेदामध्ये 3, तर एक्स ची किंमत काय आली? 2/3. ठीक आहे. मग असं कुठं दिसते ऑप्शन? डी फॉर दिलबर. हा, कोण आठवली? नोरा फतेही. काम फतेच होईल मग आपलं. बरं तीच राहायची फतेही म्हणल्यावर. बघा लक्ष द्या. 3चा घातांक 3x बरोबर असलं काहीतरी दिले आणि आपल्याला किंमत काढायची एक्स ची. मग भाया एक्स ला शेजारी कोण आहे? जोडून कोण आले? 3x. त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. आपलं ध्यान कुठं? गुणाकार एक्सच्या, म्हणजे त्याच्या पायामध्ये काय दिले ते बघ. ठीक आहे. एक्सचा पाया. मग भाऊ इकडे 3 आहे ना, इकडे ऑलरेडी 3च दिले, कामच ओके. मग काय होणार? 3चा घातांक 3x बराबर 3 ला 3 जसंच्या तसं आणि 4 चोक 16. आता करून टाक गोळा. मग काय होईल? 3 ला 3 सारखा आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, म्हणजे बुडका सारखा तर शेंडा सारखा. मग काय होणार? 3x बरोबर 16. मला x ची किंमत पाहिजे भावड्या. मग 16/3 येणार. आणि असं कुठं आहे? शी फॉर कट. आप्पा कट. ठीक आहे. बघ परत सेम टू सेम एक्स ची किंमत काढायची, पण एक्स बरोबर काय दिलं अजिबात बघू नको, त्याच्या बुडाकडे ध्यान दे. 7 आलाय. मग इकडे ऑलरेडी 7 दिलाय, कामच ओके. मग काय करणार? हाय असं ठेवू. एक्स वजा 5 बरोबर 7 ला 7. तसंच ह्या दोघाचा गुणाकार कर. 3 दुनी 6. मग 7 ला 7 सारखं, मध्ये बरोबर चिन्ह, बुडका सारखा शेंडा सारखा. मग झालं. मग काय होईल? तू वर काय लिहिणार? एक्स वजा 5 बरोबर 6. मला एक्स ची किंमत काढायची दाद्या. वजा 5 तिकडे हाकलून दे. काय होईल? अधिक 6 अधिक 5. मग एक्स बरोबर 6 आणि 5 काय असते? 11. आणि असं कुठं आहे? ए फॉर अमरेंद्र. हो थांबा. हा नेक्स्ट. आता परत मला एक्स चीच किंमत काढायची.
काय जण म्हणलेस आईला की एक्स का हात धुवून मागे लागलाय, तुला पण तेच आवडते ना गणित, तुला एक्स मानल्याशिवाय सुटत नाही ती आहे ना. आम्ही म्हणतो फॉर्म्युला लावायचं नाही ती, पण तुमचं डोक्यात काय असते, एक्स मानू, माना माना, आमचं काय म्हणून एक्स दिले. ठीक आहे, मग एक्स ची किंमत काढायची, घातांक आधी एक्स मान, नाहीतर आखी एबीसीडी तुझीच आहे ना. एक्सचं काय नाद करतो, एक्स गया गया आला वाय झेड, तसं काय पण चालतंय, फरक नाही पडत, फक्त नियम ध्यानात ठेवू. मला एक्स ची किंमत काढायची, छेदामध्ये काय दिसतंय, 2 दिसते. मग आता ह्याला तेवढं इकडे ठेवायचं, बाकीचं सगळं तिकडे हाकलून द्यायचं. म्हणजे काय होणार, 2चा घातांक एक्स जसाच्या तसा. आता इकडे 36चा वर्ग दिलाय ना, मग 36चा वर्ग येड्याच्या भारात करशील, अजिबात करू नको. 36च्या वर्गाला मी 36 गुणले 36 लिहू शकतो का, सांगितलं होतं. वर्ग म्हणजे एका संख्येचा 2 वेळा गुणाकार. आणि ह्या एक्सच्या जोडीला जे काय आहे ते ह्याच्या बरोबर गुणाकारात आहे, ह्या सगळ्या बरोबर गुणाकारात आहे. मग इकडचा गुणाकारात इकडे आल्यावर काय होतो, भागाकारात. मग 3चा घातांक 4 81 आत्ता केलता, पण करू नको. 3चा घातांक 4 म्हणजे 3ला मी 4 वेळा गुणाकारात लिहू का, कापा कापी. मग 3 न कुटण्यापेक्षा मी काय करतो, असं 2 जण गोळा करतो आणि एकदम कापतो. असे हे 2 गच्च्यात धरले, 3 त्रिक 9 आणि 9 एके 9, 9 चोक 36. परत हे 2 गच्च्यात धरले, 3 त्रिक 9 एके 9 आणि 9 चोक 36. नसल जमत, एक एक धरण काटत बस त्याला. ठीक आहे, मी अशी मुळी बांधली दोघाची कापून टाकलं. मग आता इकडं 2 आहे तर ह्या 2ला, मग 4 म्हणजे 2चा वर्ग आणि 4 म्हणजे 2चा वर्ग. मग 2चा 2 गुणले 2चा 2, डायरेक्ट 2चा 4 म्हणू शकतो. किंवा 2चा घातांक एक्स बरोबर 4 चोक काय असते भावड्या, 4 चोक किती असते, 16 असते रे. ह्या दोघांचा गुणाकार 4 चोक 16, आणि ह्या 16ला मी काय सांगितलं, गोळा नाही करायला सांगितलं. 16 म्हणजे 2चा घातांक किती, बरं 2चाच का, तर एक्सच्या बुडात 2 आले. मग 16ला मी 2चा घातांक 4 म्हणणार का, कुठनं म्हणणार, 2चा घातांक 4 16, कितना पाठ करायचं. ठीक आहे, मग झालं, काय झालं, 2ला 2 सारखं, मध्ये बरोबर चिन्ह, तर काय होईल, घातांक पण सारखा. मग भाऊ एक्स बरोबर काय होणार, 4. मग असं कुठं आहे, ए फॉर आशिक. इकडे ये, मला एक्स ची किंमत काढायची आणि एक्स 5 ला आहे, म्हणजे एक्सच्या बुडात 5 आहे. मग ह्याला छेडायचं नाही, ह्याला द्यायचं हाकलून. मग काय होणार, 5चा घातांक एक्स हाय असा. मग ह्या 50च्या वर्गाला मी 50 गुणिले 50 लिहिणार आहे. काही जण उगच 2500 2500 लिहितील, अजिबात असलं काही लिहायचं नाही, पुढे जाऊन कापायचंच आहे. म्हणून त्याला हाय असं लिहायचं. 50चा वर्ग म्हणजे 50 गुणिले 50 असते. मग परत 10चा वर्ग आहे. मग तुला सांगितलं इकडचं गुणाकारातलं इकडे जाऊन भागाकारात जातं, म्हणजे 10चा वर्ग 100 न लिहिण्यापेक्षा 10 गुणले 10 लिहि, आणि आता कापाकापी चालू कर भावा. मग काय होईल, ह्या शून्याला हा शून्य कटला आणि ह्या शून्याला हा शून्य उडला. मग काय झालं, इथं 5चा घातांक एक्स आहे आणि इथं 5 गुणले 5 25 म्हणू नको रे, एक्स ची किंमत काढायची ना. मग 5 गुणले 5 म्हणजे 5चा वर्ग म्हणतो आपण, आणि त्याला असं लिहायचं. मग परत मगाच्या सारखं भावड्या, बुडका सारखा मध्ये बरोबर चिन्ह, तर काय होणार, शेंडा सारखा. मग एक्स ची किंमत किती आली, 2. मग एक्स बरोबर 2 कुठं आहे, परत बी फॉर बाहुबली. तर मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं 100% तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.